नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अभय. आज आपण रिव्ह्यू करणार आहोत टाटा नेक्सॉन. टाटा नेक्सॉनचं प्युअर प्लस पी एस व्हेरियंट आहे. पी एस म्हणजे पॅनोरामिक सनरूफ मित्रांनो. चला तर आपण गाडीचा व्हिडिओ स्टार्ट करूया. हे बघा, अशी स्मार्ट की दिली आहे. एक फिजिकल की स्मार्ट की फ्लिप कीमध्ये आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये तुम्हाला 3 बटन दिले आहेत. लॉकचं बटन, अनलॉकचं बटन आणि हेडलाईट ऑन करण्यासाठी एक बटन दिलं आहे डेडिकेटेड. गाडी अनलॉक झाल्यानंतर मित्रांनो ORM तुमचे अनफोल्ड होतात, पाहू शकता तुम्ही. फ्रंटनी लुक पाहिला तर असा ॲग्रेसिव्ह असा लुक दिला मित्रांनो. नो डाऊट फ्रंटनी पण एकदम गाडी अशी भारी दिसत आहे. तर इथं बाय फंक्शनलमध्ये तुम्हाला DRL मिळत आहेत आणि LED तुम्हाला हेडलाईट मिळत आहेत मित्रांनो. या साईडनं पाहिले तर मित्रांनो असा दिसतो गाडीचा लुक. तुम्हाला इथे 16 इंचमध्ये MRFचे स्टील व्हील मिळत आहे मित्रांनो. फ्रंटला डिस्क ब्रेक आहेत आणि मागच्या साईडला ड्रम ब्रेक दिले आहेत. ABS, ABD, ट्रॅक्शन कंट्रोल असे खूप काही फीचर दिले आहेत गाडीमध्ये मित्रांनो. गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स 208 mm आहे मित्रांनो. इलेक्ट्रिकल ॲडजस्टेबल आणि फोल्डेबल ORM दिले आहे. तिथे छोटूसा नॉब दिला आहे, तुम्ही पाहू शकता. इथे बॉडी कलर डोर हँडल दिले आहेत आणि साईडला क्लॅडिंग पण दिले आहे. इथे वरती पाहिलं तर तुम्हाला रुफेल पण दिले आहे मित्रांनो. आतापर्यंत 10 लाख नेक्सॉन सोल्ड झाले, त्याचं स्टिकर दिलं आहे ते छोटंसं. या साईडने पाहूया मित्रांनो आपण. या साईडने असं दिलं आहे लुक. हे तुम्हाला फ्यूल भरण्यासाठी दिलेलं आहे. बॅकने लुक पाहिला तसा दिला आहे मित्रांनो. बॅकने पण खूप चांगल्या पद्धतीने दिसत आहे मित्रांनो नेक्सॉन. असं नेक्सॉन नाव मोठं याच्यामध्ये दिलं आहे. खाली बंपर पाहिलं तर बंपर पाहू शकता तुम्ही, ब्लॅकमध्ये दिले पूर्ण. 2 पार्किंग सेन्सर दिले आहेत. इथे तुम्हाला रिफ्लेक्टर दिले मित्रांनो. आणि इथे कनेक्टिंगमध्ये तुम्हाला टेल लाईट वाटत असेल पण कनेक्टिंगमध्ये नाही आहे, छोटंसं आहे. आणि रिअर पार्किंग कॅमेरा पण दिला आहे लोगोच्या खाली. डिफॉगर नाही आहे मित्रांनो इथे. आणि हिडनमध्ये तुम्हाला वायपर पण दिलं आहे आणि इथे छोटंसं टायगर दिलं आहे. वरती शार्पने अँटेना पण आहे मित्रांनो गाडीमध्ये. चला बूट स्पेस चेक करून घेऊया गाडीमध्ये किती आहे ते. गाडीचा बूट स्पेस पहा मित्रांनो, असा दिला आहे. 382 लिटरचा बूट स्पेस आहे. 3-4 बॅग आरामात बसू शकतात. इथे हुक दिले आहे मित्रांनो. पार्सल ट्रे नाही आहे मित्रांनो. खालती पाहिलं तर तुम्हाला स्पेअर व्हील मिळत आहे, जे की ब्रिस्टोनचं आहे. त्याची साईज मित्रांनो R15 दिलेली आहे. एक साईज छोटं आहे मित्रांनो स्पेअर व्हील. मध्ये पाहिलं तर तुम्हाला टूल किट पण दिले आहेत. बोनट लावून घेऊ मित्रांनो आपण डिकी. चला बॅक साईडला बसून पाहू. 90 डिग्रीमध्ये 4 पण डोर ओपन होतात मित्रांनो, त्यामुळे बसण्यासाठी एकदम सोपं. तुम्हाला असं डुअल टोनमध्ये डोर दिलं आहे. हे तुम्हाला पॉवर विंडोचं कंट्रोल, थोडंसं स्टोरेज एरिया दिला आहे. सॉफ्ट टचमध्ये आहे मित्रांनो, वाईट हे. गाडीमध्ये 4 स्पीकर दिले आहेत आणि 2 ट्विटर आहेत. सीटिंग पाहिली तर बॅक साईडला असे आहे मित्रांनो. फॅब्रिकमध्ये सीटा दिल्या आहेत. तिन्ही पॅसेंजरला सीट बेल्ट आहेत मित्रांनो आणि ॲडजस्टेबल 2 हेडरेस्ट पण दिले आहेत. सेंटरला तुम्हाला आर्मरेस्ट वगैरे काही नाही आहे बॅक साईडला. चला बसून पाहूया आपण गाडीमध्ये काय. इथं पाहिलं तर तुम्हाला सेंटरला AC दिला आहे. चार्जिंग पोर्ट वगैरे नाही आहे मित्रांनो. सेंटरला थोडा हंप आहे पण काही अडथळा येणार नाही 3 पॅसेंजरला बसण्यासाठी. थाई सपोर्ट वगैरे सीटचा चांगला आहे, एक नंबर असा. बॅक साईडने पाहिलं तर असा दिसतो मित्रांनो डॅशबोर्डचा लुक. इथे तुम्हाला हँडल दिलं आहे, छोटंसं हुक पण दिलं आहे. एअरबॅगची बॅचिंग दिली आहे. गाडीमध्ये 6 एअरबॅग आहेत मित्रांनो. सेफ्टीची चिंता नाही आहे काही तुम्हाला. चला आपण ड्रायव्हर साईड बसून पाहूया काय आहे काय नाही. ड्रायव्हरचं डोर असं दिलं मित्रांनो. हे तुम्हाला इथे डोर अनलॉक करण्यासाठी दिलं आहे. 4 पॉवर विंडोचे कंट्रोल दिले आहेत मित्रांनो. 1 टच अप आणि डाऊनचं दिलं आहे ड्रायव्हर साईड. गाडीमध्ये ट्विटर आहे, इथे अम्ब्रेला होल्डर आहे, स्पीकर आहे मित्रांनो इथे आणि बॉटल होल्डर पण दिलेलं आहे. ड्रायव्हरची सीट मित्रांनो तुम्ही हाईट ॲडजस्टेबल आहे, मागं पुढं करू शकता मित्रांनो. 6 वे ॲडजस्टेबल आहे, मॅन्युअली ते पण. हे तुम्हाला इथे ABC पॅडल दिसत असतील. तुम्हाला इथे थोडा स्टोरेज एरिया दिला आहे. इथे AC. मध्ये बसून पाहिलं तर मित्रांनो असा प्रीमियममध्ये इंटिरियर आहे, एकदम छान असं.
इथे तुम्हाला मीडियाचे बटन दिले आहेत. तुम्हाला टाटाचा इल्युमिनेटेड लोगो आहे. या साईडला क्रूज कंट्रोल आणि ऑटो हेडलाईटचे बटन दिले आहेत. या साईडला तुम्हाला ऑटो वायपरचे बटन दिले आहेत रिअर आणि फ्रंटचं. स्पीडोमीटर असं डिजिटलमध्ये दिलं आहे मित्रांनो. 10.25 इंची टचस्क्रीन दिली आहे, ज्यामध्ये तुम्हाला अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले वायरलेसली चालता येईल मित्रांनो. ड्रायव्हर नेक्स्ट वगैरे, पार्क असिस्ट असे खूप काही फीचर आहेत मित्रांनो यामध्ये. व्हॉइस असिस्ट पण आहे मित्रांनो. व्हॉइसनी तुम्ही खूप काही कमांड देऊ शकता गाडीमध्ये. UI पण एकदम सोपा आणि सिंपल आहे. हे तुम्हाला इथे 2 AC व्हेंट दिले आहेत. इथे तुम्हाला मॅन्युअलमध्ये AC दिला आहे मित्रांनो. इथे इनर सर्क्युलेशनचं बटन, ACचं बटन, हॅझार्ड लाईटचं बटन दिलं आहे. गाडीमध्ये 6 गिअर आहेत मित्रांनो, एकदम स्मूथ असे गिअर आहेत. मॅन्युअल हँड ब्रेक दिलेला आहे. इथे तुम्हाला गाडीमध्ये 3 ड्राईव्ह मोड मिळतात, सिटी, इको आणि स्पोर्ट. आणि हिडनमध्ये तुम्हाला इथे स्टोरेज मिळत आहे. 2 कप होल्डर पण आहेत गाडीमध्ये आणि आर्मरेस्ट पण दिलं आहे त्यावरती. हे बघा, आर्मरेस्ट पण चांगला आहे. त्यावरती थोडी फॅब्रिकमध्ये कवरिंग आहे. इथे पाहिलं तर तुम्हाला ग्लोब बॉक्स दिला आहे मित्रांनो. हिडनमध्ये आहे त्याचं ओपनिंग असं दिलं आहे मित्रांनो. इंटिरियर हे तुम्हाला इथं डे नाईट IRVM दिलेलं आहे. LED मध्ये तुम्हाला लाईट. इथे तुम्हाला तिकीट होल्डर दिले मित्रांनो ड्रायव्हर साईड. आणि गाडीचं मेन वैशिष्ट्य म्हणजे पॅनोरामिक सनरूफ मित्रांनो. त्याचं बटन हेच आहे. हे ओपन झालं, हे झालं बघा ओपन. ओपनिंग वगैरे खूप मोठी आहे मित्रांनो. पॅनोरामिक सनरूफ असल्यामुळे चांगली आहे मित्रांनो गाडीमध्ये. थोडं स्लोमध्ये ओपन होत आहे. बंद करून घेऊ आपण. थोडं स्लोमध्ये बंद होत आहे ते पण. खालचं कर्टन पण हळूहळू येत आहे. आता थोडं पातळमध्ये दिलं आहे ते कर्टन. हे तुम्हाला इथे पॅसेंजर एअरबॅग ऑन तिथं हे दिलं आहे इंडिकेशन. माईक आहे इथे. तुम्हाला LED सेंटर लाईट दिला आहे. आणि को ड्रायव्हरसाठी तुम्हाला इथे मिरर आणि तिकीट होल्डर दिलेलं आहे. हे तुम्हाला इथे हँडल दिलं आहे को ड्रायव्हर साईड. असा इंटिरियर पाहू शकता. इथे तुम्हाला एअरबॅग दिले आहेत. सीटमध्ये पण एअरबॅग आहे मित्रांनो. गाडीमध्ये 6 एअरबॅग आहेत. स्टेअरिंग पहिले तर असं दिले. लेदर रॅपिंग वगैरे काही नाही. टिल्टमध्ये तुम्हाला याला ॲडजस्ट करता येईल. टेलिस्कोपिक नाही आहे मित्रांनो. तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही ॲडजस्ट करू शकता. चला आपण इंजन पाहूया मित्रांनो. गाडीमध्ये इंजन काय दिले काय नाही कसं आहे ते. बोनट पहिले तर खूप जड आहे मित्रांनो. वरच्या साईडला तुम्हाला पूर्ण इन्सुलेशन पण दिले आहे. असं आहे मित्रांनो इंजन. ते टाटाचा लोगो आहे. खालच्या साईडला कवरिंग वगैरे काही नाही आहे मित्रांनो. एकदम स्मूथ असं इंजन आहे. बोनट खूप जड आहे. आपण लावून घेऊया. गाडीमध्ये तुम्हाला 3 इंजन मिळतात मित्रांनो. 1.2 लिटरचं पेट्रोल, 1.5 लिटरचं डिझेल इंजन आणि 1.2 लिटरचं टर्बो CNG व्हेरियंट. कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. अधिक माहितीसाठी मित्रांनो तुम्ही टाटा मोटर्सला विजिट करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग.